Yes, very good morning to all. So in the last session, we have seen the pair of straight lines, right? That part continues again for the perpendicular equation of the lines which to the equation, homogeneous equation साठी ax square 2hxy by square equal to 0. काय सांगतो हे? काय सांगतो हा? Joint equation of line passing through origin आहेत. Joint equation of random line आहे. कुठल्या पण लाईन असू शकतात. L1 and L2 किंवा L1 L2 या पद्धतीनं दोन लाईन साठी हे जॉईंट इक्वेशन, राईट? L1 L2 या दोन लाईन साठी हे जॉईंट इक्वेशन आहे. पासिंग थ्रू ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन आहेत त्याचं हे जॉईंट इक्वेशन आहे. आता या दोनला परपेंडिक्युलर लाईन, या दोन लाईनला परपेंडिक्युलर लाईन फॉर्मेशन, राईट? या दोन लाईनला परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन तुम्हाला काढायचं. लक्षात ठेवा, या दोन लाईनला परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन म्हणजेच मेथड काय होऊ शकतात? फर्स्ट मेथड असं होऊ शकतं की याचे दोन इक्वेशन सेपरेटेड करा. फर्स्ट मेथड सेपरेट इक्वेशन्स, राईट? इक्वेशन सेपरेट करा, राईट? L1 ला परपेंडिक्युलर लाईन स्लोप ट्रान्सफर करता येईल, L2 चा परपेंडिक्युलर स्लोप ट्रान्सफर करून सपोज L3 आणि L4 मिळवले तुम्ही. L1 वरून परपेंडिक्युलर फॉर्म घेतला आणि काय मिळवलं? L3 अँड L2 ला परपेंडिक्युलर लाईन दॅट इज L4. L3 आणि L4 चं परत एकदा जॉईंट इक्वेशन विचारलं सो फर्स्ट मेथड दिलेल्या इक्वेशनची सेपरेट इक्वेशन्स तयार करा. सेपरेट इक्वेशन्स, राईट? सेपरेट इक्वेशन्स आणि याच्यामध्ये L1 चा स्लोप कुणाला जातो? L3 ला आणि L2 चा स्लोप L4 ला जातो. and we will take the product of these two lines passing through origin असेल तर y equal to m1x आणि y equal to m2x. या दोन लाईनचा प्रोडक्ट घेतला तर तुम्हाला काय मिळू शकतं? परत एकदा जॉईंट इक्वेशन मिळू शकतं. लक्षात द्या, आजचा कन्सेप्ट काय आहे. कन्सेप्ट काय तो समजून घ्या व्यवस्थितपणे. दोन लाईन आहेत, सपोज L1 आहे आणि L2 दोन लाईन्स आहेत. क्लिअर आहे? L1 ला परपेंडिक्युलर आणि L2 ला परपेंडिक्युलर. सो या लाईन्सला जॉईंट इक्वेशन ऑफ लाईनला परपेंडिक्युलर लाईनचं तुम्हाला काय करायचंय? परत एकदा जॉईंट इक्वेशन तयार करायचं. सो फर्स्ट थिंग होऊ शकते की याची दोन सेपरेट इक्वेशन्स तयार करा, दोन स्प्लिट इक्वेशन्स तयार करा. या स्प्लिट इक्वेशनचा उपयोग कशासाठी होऊ शकतो? स्लोप साठी होऊ शकतो. L3 लाईनचा स्लोप M1 आणि L4 लाईनचा स्लोप M2 किंवा इथं लिहून ठेवतो M3 आणि M4 सपोज M3 and M4, राईट? याच्यावरून तुम्हाला परत काय मिळतं? परपेंडिक्युलर लाईन्स येते. दीज आर द परपेंडिक्युलर लाईन्स. L1 ला परपेंडिक्युलर L3 परपेंडिक्युलर आणि L2 ला परपेंडिक्युलर L4. ही एक मेथड होऊ शकते. त्यानंतर आपल्याकडे फॉर्म्युलेशन आहे, याचं फॉर्म्युलेशन आहे. आपल्याला माहिती आहे M1 M2 जर स्लोप असतील तर M1 प्लस M2 काय आणि M1 इंटू M2 काय. ही एक मेथड प्रिफरेबल होऊ शकते. सांगा M1 प्लस M2 काय आणि M1 इंटू M2 काय? लेट कमर्स पटकन जॉईन करत जा रे. परत एकदा कन्सेप्ट शिकवलं ना, पुढे नाही समजत. तुमच्या 5 मिनिटासाठी तुम्ही काय गमवता? काही कळत नाहीये तुम्हाला, नाही समजत तुम्हाला. त्याच्यानंतर सांगा M1 प्लस M2 किती आणि M1 इंटू M2 किती? येस, M1 प्लस M2 इक्वल टू -2h/b, जे की या इक्वेशन वरून डायरेक्ट इथं आणू शकता तुम्ही. बरोबर आहे? M1 प्लस M2 ची व्हॅल्यू मिळते तुम्हाला. नेक्स्ट फॉर्म M1 M2 चा प्रोडक्ट किती असतो? a/b असतो. करेक्ट? या पार्ट ऑफ इथं y इक्वल टू m1x, y इक्वल टू m1x लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, राईट? आणि y इक्वल टू m2x, y इक्वल टू m2x म्हणजे M1 M2 आणि त्याचा फॉर्म्स. आता मला सांगा याला परपेंडिक्युलर इक्वेशन काय असेल? y इक्वल टू -m1/x आणि y इक्वल टू -m2/x. करेक्ट? बरोबर आहे का? मला सांगा ही L1 आहे, हा L3 आहे. L1 आहे, L2 आहे, L3 आहे, L4 आहे. दॅट्स इट. या दोन्हीचा प्रोडक्ट घ्यायचा, या दोन्हीचा प्रोडक्ट तयार करा. बरं काय येईल? ऍक्च्युअल काय येईल प्रोडक्ट तयार केलं तर? प्रोडक्ट तयार केलं तर काय येईल? प्रोडक्ट तयार केलं तर काय असेल? सो आय विल राईट दिस पार्ट हिअर. प्रोडक्ट काय असेल सांगा. या दोन्हीसाठी आपण प्रोडक्ट तयार करतोय. इक्वेशन नंबर 1 सपोज आणि इक्वेशन नंबर 2 काय लर्न करताय? परत एकदा सांगतो. जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे, राईट? याचं जॉईंट इक्वेशन गिव्हन आहे. याच्या दोन मेथड, 2-3 मेथड आहेत सोल्युशन साठी. पहिली मेथड अशी आहे की दिलेलं इक्वेशन सेपरेट आउट करा. दिलेलं इक्वेशन सेपरेट आउट करा. L1 सेपरेट करा, L2 सेपरेट करा, राईट? L1 वरून L3 परपेंडिक्युलर, L2 ला L4 परपेंडिक्युलर म्हणजे परपेंडिक्युलर लाईनचं परत काय करायचंय? जॉईंट इक्वेशन तयार करायचं.
आता समजतोय. सेकंड हिंट काय, आपल्याकडे ए एच आणि बी च्या व्हॅल्यूज माहिती आहे. ए एच बी नोन आहे. व्हॉट वी कॅन यूज m1 प्लस m2 मायनस 2h बाय b m1 इंटू m2 a बाय b. याचा यूज करून होऊ शकतं का? येस, होऊ शकतं. कसा फॉर्म? y इक्वल टू m1x, y इक्वल टू m2x. मला सांगा, या लाईनला ही लाईन परपेंडिक्युलर L3, या लाईनला ही लाईन परपेंडिक्युलर पासिंग थ्रू ओरिजिन असल्यामुळे y इक्वल टू m इंटू x, y इक्वल टू m इंटू x एवढंच लक्षात ठेवायचं. सो y इक्वल टू याचा स्लोप m1 असेल तर याचा स्लोप -1 बाय m1 दॅट इज m3 म्हणू आपण याला, आणि हा m4. या दोघांचं परत काय घ्यायचं? प्रोडक्ट. क्वेश्चन समजला का? हे समजतं का काय शिकवतंय? हे समजतं का तुम्हाला? हे समजतं का? हीच टेक्स्टबुक लँग्वेज मध्ये अल्जेब्रिकली सगळं मेन्शन केलंय त्यांनी, आणि ते आपल्या डोक्यावरून जातं वाचल्यानंतर. ते डोक्यावरून जातं त्याच्यानंतर. आता तिथं सगळं अल्जेब्रिकली आहे, ग्राफिकली काहीच नाहीये तिथं, समजत नाही त्याच्यामुळे. ते हे क्लिअर आहे का प्रत्येकाला काय करायचंय ते? जॉईंट इक्वेशन दिलंय, 2-3 मेथड आहेत त्याच्या, वेगवेगळ्या मेथड आहेत सोल्युशनसाठी, वेगवेगळ्या मेथड्स आहेत सोल्युशनसाठी. तुम्ही कुठली प्रिफर करता त्याच्यावरती डिपेंड करेल आता इथून पुढे, राईट? I will prefer this always. m1 plus m2, m1 into m2, a by b, y equal to -1 by m1x, y equal to -1 by m2x. कारण ही सगळ्याच क्वेश्चनला ऍप्लिकेबल होते, सगळ्याच क्वेश्चनला ऍप्लिकेबल होते. पहा परत एकदा सांगतो. जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे, 2 लाईन रॅन्डम घ्या, रॅन्डम 2 लाईन पण ओरिजिन मधून जाणार आहे. त्यांचं काय आहे? हे 2 इक्वेशनचा प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट आहे. या 2 लाईन आहेत सपोज, याला परपेंडिक्युलर लाईन तयार करायच्या, त्या पण ओरिजिन मधूनच जातात. आता बिलकुल इमॅजिन करू नका त्या कशा असतील, काय असतील, सगळं पलीकडलं आहे. ते सगळं इमॅजिनेशन आहे आता सगळं पुढचं. L1 ला परपेंडिक्युलर, L2 ला परपेंडिक्युलर विचार करा, त्या परत ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन्स आहेत. म्हणजे काय करायचं? याच्या 2 लाईन तयार करायच्या सेपरेट. याचा जो स्लोप आहे तो ट्रान्सफर करून घ्यायचा. परपेंडिक्युलर असल्यास स्लोप ट्रान्सफर करून आपण 2 लाईन काढू शकतो परत, ज्या की ओरिजिन मधून जातात, परत ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईन्स. आता मला सांगा, याचा प्रोडक्ट घेतल्यास काय मिळेल तुम्हाला? परपेंडिक्युलर जॉईंट इक्वेशन परत मिळेल, परपेंडिक्युलर जॉईंट इक्वेशन मिळतं. इथं दुसरी मेथड m1 प्लस m2 वरून, कारण गिव्हन इक्वेशन वरून a h b माहित असतो, आणि m1 m2 चा प्रोडक्ट a बाय b, y इक्वल टू m1x, y इक्वल टू m2x. याच्यावरून याचा स्लोप परपेंडिक्युलर लाईनला द्या, याचा स्लोप m1 असेल, परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप -1 बाय m1. याचा स्लोप m2 असल्यास परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप -1 बाय m2. परत या दोघांचा प्रोडक्ट घेतल्यास जॉईंट इक्वेशन परत मिळतं, जॉईंट इक्वेशन मिळतं. ओके, मी तुम्हाला सांगितलं याचं इक्वेशन तयार करा. काय केलं का कोणी तयार? m1y मायनस x म्हणजे x प्लस m1y. काय काढतोय आपण? परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन फॉर्मेशन. ओके, सेकंड m2y that is x plus m2y, x plus m2y equal to 0. सांगा रे, इक्वेशन नंबर या दोघांचा प्रोडक्ट घ्या. मेक द प्रोडक्ट ऑफ दिस टू, x plus m1y, x plus m2y. सांगा प्रोडक्ट, x into x, x square plus इथं m2xy, m1xy plus m1 m2 y square. काय होईल या ठिकाणी? x square इथे तुम्हाला xy कॉमन घ्या, x square plus m1 m2 ऍडिशन xy कॉमन. या 2 टर्म्स मधून xy कॉमन, राईट? या 2 टर्म्स मधून xy कॉमन येऊ शकतं, या 2 टर्म्स मधून xy कॉमन. रिमेनिंग पार्ट मध्ये m1 m2 y square. लक्ष द्या, इक्वल टू 0. काय मिळालं? जॉईंट इक्वेशन मिळालं. कशापासून तयार केलं आपण? याला परपेंडिक्युलर, या लाईनला परपेंडिक्युलर लाईन, या लाईनला परपेंडिक्युलर लाईन, या लाईनला परपेंडिक्युलर लाईन. हे समजून घ्या. मेन परपेंडिक्युलर लिहिलाय तिथं मी, तो त्याच्यावरून हे इक्वेशन मिळाले. हे 2 इक्वेशन प्रोडक्ट घेतला, प्रोडक्ट मध्ये मी असं अरेंज केलं m1 प्लस m2, m1 इंटू m2. हे अरेंज केलं. या 2 व्हॅल्यूज कुठून येतात? गिव्हन आहे. या 2 व्हॅल्यूज तुम्हाला फॉर्मॅट करायचं, फॉर्मॅट तयार करू शकता. म्हणजे इथून पुढे या टाईपच्या प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला स्वतःचं इम्प्लिमेंटेशन कळालं पाहिजे, की लाईन दिले मी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, सेपरेशन केलं पाहिजे की आय कॅन फॉलो दिस मेथड्स. या दोन्हीपैकी एक मेथडने तुम्ही काय करू शकता? क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. येस, त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या मेथड्स असू शकतात, डिफरंट फॉर्मेशन्स आहेत,
पण जनरलाइज हे युटिलाइज केलं जातं. जनरली आपण म्हणतो ना स्टँडर्ड एक असतं त्याप्रमाणे युटिलाइज. वेगवेगळ्या क्वेश्चननी वेगवेगळ्या मेथडनी सॉल्व्ह केलं याचा अर्थ खूप डिफरंट आहे असं काही नाहीये. फक्त लक्षात ठेवायचं काय, याचे दोन इक्वेशन आहेत, याला परपेंडिक्युलर इक्वेशन तयार करायचे, परत त्याचं जॉईंट इक्वेशन घ्यायचं म्हणजे प्रोडक्ट घ्यायचं. एक मेथड झाली. दुसरी, सेपरेशन होत नसेल तर, समजा हे बायफर्केट, याचं सेपरेशन होतच नाहीये, अल्जेब्रिकली याचं सेपरेशन होत नाही, यूज दिस मेथड. दॅट्स वाय वी विल प्रिफर ऑलवेज दिस मेथड. सेपरेशन होत किंवा न होत ही वेगवेगळी गोष्ट आहे. सर होत असेल तर हे वापरू शकता, नसेल होत तर हे वापरू शकता. सो m1 प्लस m2 मायनस 2h बाय b, m1 इंटू m2 a बाय b, या दोन व्हॅल्यूज उचलायच्या, इथं ठेवायच्या, झालं जॉईंट इक्वेशन परपेंडिक्युलरचं तयार होतं. क्लिअर प्रत्येकाला? क्लिअर का? ओके, टेक डाउन द क्वेश्चन. एक्सरसाइज किती 4.1 मधला 4.1 मधला थर्ड क्वेश्चन स्टार्ट. घ्या पहिला क्वेश्चन त्याच्यामध्ये. सांगा रे पेज नंबर किती? पेज नंबर किती राजन? 119. पेज नंबर 119. Find the combined equation of pair of line passing through the origin and perpendicular to the line represented by the following equations. Yes, page number 119. काढलं प्रत्येकाने? क्वेश्चन नंबर थर्ड मधला फर्स्ट क्वेश्चन लिहून देणार नाहीये. स्टार्ट द क्वेश्चन. तुमच्याकडे असलंच पाहिजे. खूप झालं लेथर्जिकपणा आता. पैसे नसतील तर डाउनलोड करा बुक्स ऑनलाईन. वेळ नसेल, घेण्यासाठी जाऊ शकत नसाल तर डाउनलोड करा बुक्स. ऑनलाईन अवेलेबल आहेत. ऑनलाईन अवेलेबल आहेत. यू मस्ट बी डाउनलोड द बुक्स अँड अपडेट डेली. जे काही चालू आहे ते जर तुम्हाला समजत नसेल तर मी तुम्हाला सांगतो, मॅडनेस चालू आहे काहीतरी एक प्रकारचा. तुम्ही जर रेग्युलर राहत नसाल आणि अपडेट ठेवत नसाल स्वतःला तर बिलकुल लेक्चर अटेंड सुद्धा करू नका, काही उपयोग होणार नाही. तुम्ही तुमच्या समाधानासाठी काही करत असाल तर चुकीची गोष्ट आहे की चला माझे लेक्चर नाही बुडाले पाहिजे, चुकीचं आहे. मागच्या लेक्चर मध्ये काय झालं याचा रेफरन्स जर पुढच्या रेफरन्स मध्ये तुम्ही करत नसाल तर चुकीचं आहे. काही कारणास्तव लेक्चर बुडालं असेल तर यू मस्ट हॅव टू चेक द प्रिव्हियस लेक्चर फर्स्ट अँड देन. कारण द्यायचंच नाही. कारण दिलं की विषय संपला. 12th होत नसते त्याच्याने. कारण द्यायचं नाही, बिलकुल कारण द्यायचं नाही. आपलं काम आहे प्रिव्हियस लेक्चर काय झालं हे अपडेट घेणं, पुढे जाणं. नाही तर ट्रबल मध्ये याल. मी परत सांगतोय, काही उपयोग होणार नाही. अर्धवट राहू नका. हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस सांगितलं. क्लिअर प्रत्येकाला? ही गोष्ट क्लिअर असू द्या. ओके, नाउ 5x² एक्सरसाइज 4.1. एक्सरसाइज 4.1. Exercise 4.1, page number 119. Question number third मधला फर्स्ट. ओके, याच्यामध्ये इक्वेशन दिले 5x² minus 8xy. 5x² minus 8xy plus 3y² equal to 0. चेक करा काय करायचंय. Find the combined equation of pair of line passing through the origin and perpendicular to the lines represented by the following equation. दिलेल्या इक्वेशनचे दोन सेपरेट इक्वेशन तयार होऊ शकतात, राईट? त्याला परपेंडिक्युलर जॉईंट इक्वेशन तयार करायचं आहे. सो विल प्रिफर द मेथड नंबर 2. किंवा सेपरेट होत असेल तर सेपरेशन पण करू शकता. विल प्रिफर द मेथड नंबर 2. मेथड नंबर 2 प्रमाणे काय असेल? मेथड नंबर 2 प्रमाणे काय असेल? लिहिलं का इक्वेशन? इक्वेशन लिहिलं का प्रत्येकाने? इक्वेशन लिहिलं का प्रत्येकाने? 5x² minus 8xy plus 3y² equal to 0. Compare with कशाशी कंपेअर करायचं? Compare with ax² 2hxy by² equal to 0. ax² 2hxy by² equal to 0. Okay, so what is the value of a?
कंपेअर केल्यास ए किती, कंपेअर केल्यास 2h किती, कंपेअर केल्यास बी किती. सो फॉर्म दॅट फर्स्ट. करा फॉर्म. ए कंपेअर केल्यास 5 आहे, ए कंपेअर केल्यास 5 आहे, 2h इक्वल टू -8 राईट, आणि बी इक्वल टू 3, बी इक्वल टू 3, ए इक्वल टू 5, 2h इक्वल टू -8, बी इक्वल टू 3. ए इक्वल टू 5 जशाला तसं, सॉरी एच फक्त तुम्हाला क्लिअर करा, -4, बी जशाला तसं. ए इक्वल टू 5 आहे, h इक्वल टू -4, b इक्वल टू 3. Correct? Now write m1 plus m2, which is -2h by b, and m1 into m2, which is a by b. Kada values. -2h value -8 divided by b as the 3. A by b. b ची value 3. So -8 by 3, 5 by 3. काय करायचं पुढं? काय करायचं पुढं? Let m1 and m2 be the slope of the given joint equations. Right? याचे दोन लाईन्स बनतात. याचे दोन लाईन्स बनतात, L1 and L2. L1 चा स्लोप M1, L2 चा स्लोप M2. याला परपेंडिक्युलर स्लोप, याला परपेंडिक्युलर स्लोप, ते M1 M2 कन्सिडर करताय. मायनस ऑफ मायनस येते का? येस. इथला मायनस आणि ऑलरेडी मायनस, राईट? दोन मायनस येतात, सॉरी. 2 minus should be there. Minus of -8 by 3 is plus 8 by 3. Plus 8 by 3. Correct. Very nice. Okay. L1 ला परपेंडिक्युलर, M1 नाही घेत आहे. परपेंडिक्युलर स्लोप M1 कन्सिडर करताय. लक्ष द्या. काय सांगताय? L1 ला परपेंडिक्युलर स्लोप किती? M1. L2 ला परपेंडिक्युलर स्लोप किती? M2 कन्सिडर करताय. So let M1 and M2 be the slope of the lines perpendicular to the joint equations. Let M1 and M2 be the slope of perpendicular lines to the given joint equation. To the given joint equation. Correct? To the given joint equation part. Correct? So let M1 and M2 be the slope of perpendicular lines to the given joint equation. So joint equation दिलेल्या perpendicular slopes M1 and M2 आहेत. So equations of perpendicular line. Equations of perpendicular line. Equations of perpendicular lines. काय असतील? Y equal to -1 by M1 आणि y equal to -1 by M2. L1 चा स्लोप M1, L2 चा स्लोप M2, सॉरी, तशाला तसंच ठेवा. L1 and M1 and M2 be the slope of perpendicular lines to the given joint equation. नाही, M1 and M2 be the slope of the given joint equation करावं लागेल, not the perpendicular. M1 and M2 be the slope of lines of the given equation, of the given joint equation. Perpendicular शब्द काढा, सॉरी, कारण आपण -1 by M1 लिहिणार, -1 by M2 लिहिणार. So equation of perpendicular lines becomes -1 by M1, -1 by M2. इक्वेशन काढलेलं दाखवा. X इक्वेशन काढलेलं दाखवा. M1 या साईडला येतो X, X plus M1 into Y equal to 0, X plus M2 into Y equal to 0. Sorry, M1, M2 slope of line L1 and L2 consider करायला लागते, not the perpendicular. Not the perpendicular. L1 लाईनचा स्लोप M1. L1 line the slope M1, L2 line the slope M2. So M1, M2 be the slope of the lines of the given joint equation. Equations of perpendicular lines म्हटल्यानंतर हा स्लोप उलटा करा, reciprocal with negative sign. हा स्लोप उलटा करा, reciprocal with negative sign, because of perpendicular. Because of perpendicular. Okay? या पद्धतीने सर. Now. Yes, correct. Or no. Y कुठे गेला राजा तुझा? Y गायब केलं तू. So now product of these two. काय असेल यांचं product? X plus M1Y, X plus M2Y equal to 0. X plus M1Y, X plus M2Y equal to 0. आता हे दोन पाठ ठेवा. X square plus M1 plus M2 into XY plus M1, M2 चा product Y square equal to 0. Right? हे लक्षातच ठेवा डायरेक्टली. मग करून पहा. त्याच्यामुळे आधी मार्क करायला सांगितलं होतं तुम्हाला. X plus M1Y, X plus M2Y equal to 0.
x square plus m1 plus m2 xy plus m1 m2 y square equal to 0. Now x square plus m1 m2 चे addition. m1 m2 चे addition किती 8/3. 8/3 product of xy plus m1 m2 चा product. m1 m2 चा product 5/3. 5/3 y square equal to 0. Throughout 3 न multiply करा. Throughout 3 न multiply करा. काय असेल 3x square plus 8xy plus 5y square equal to 0. ओरिजिनल इक्वेशन चेक करा आणि कम्पेअर करून सांगा काय झालं रे 5x square minus 8xy 3y square equal to 0. हे ओरिजिनल इक्वेशन होतं. हा गिवन फॉर्म होता. काय झालं व्हॉट इज द ऑब्झर्वेशन? व्हॉट इज द ऑब्झर्वेशन? सांगा ऑब्झर्वेशन काय? ऑब्झर्वेशन काय? यामध्ये ऑब्झर्वेशन काय? ऑब्झर्वेशन काय? करेक्ट. प्रत्येकाने ऑब्झर्व करायचं. Each and every student need to be observe this. This questions comes to the CET and JEE directly. एवढा सिंपल डायरेक्ट येत नसतं पण क्वेश्चन मध्ये क्वेश्चन्स क्रिएट असतात. क्वेश्चन मध्ये क्वेश्चन क्रिएट असतात याचं डायरेक्ट परपेंडिक्युलर इक्वेशन लिहून फर्दर पार्ट सॉल्व्ह करावा लागतो. लक्षात ठेवा. बोर्ड मध्ये तुम्हाला या पद्धतीने आहे. दिलेलं इक्वेशन कम्पेअर करायचंय ए एच आणि बी चे बी वरून स्लोप्स काढायचे राईट. स्लोप्स कन्सिडर केले परपेंडिक्युलर फॉर्म साठी रेसिप्रोकल विथ अपोजिट साइन कन्सिडर करायचं आणि फॉलो अप करायचं तुम्हाला राईट. एक्स स्क्वेअर आणि 3 न थ्रूआउट मल्टिप्लाय. तर एक ऑब्झर्व झाला या ठिकाणी की इथला जो 5 आहे तो y स्क्वेअरला होता तो x स्क्वेअरला आला करेक्ट. आणि इथला जो x स्क्वेअर कोइफिशियंट होता तो कोणाला आला y स्क्वेअरला आला. बरोबर आहे. या ठिकाणी जो 8xy चा कोइफिशियंट होता तो पॉझिटिव्ह होता. xy चा कोइफिशियंट होता तो काय होता या ठिकाणी पॉझिटिव्ह होता. काय झाला तो निगेटिव्ह झाला. काय झालं तो निगेटिव्ह झाला. दिस इज द कंपॅरिझन. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट y स्क्वेअरला येतो, y स्क्वेअरचा कोइफिशियंट x स्क्वेअरला येतो आणि प्लस 8x ऐवजी मायनस 8x. हे थोडंसं स्किलफुल वर्क आहे. सीईटी मध्ये कधी कधी निगेटिव्ह साइन बाहेर कॉमन घेतात. निगेटिव्ह साइन कधी कधी बाहेर घेतलं जातं. इक्वेशन मधून निगेटिव्ह साइन बाहेर घेण्याची पद्धत आहे. लक्षात ठेवा फक्त. येस सगळ्या क्वेश्चन साठी असंच होतं. एक क्वेश्चन आहे फक्त लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून पहा. 3x स्क्वेअर मायनस 4xy 3x स्क्वेअर मायनस 4xy 3x स्क्वेअर मायनस 4xy काय होईल सांगा बरं. क्वेश्चन लास्ट वन 3x स्क्वेअर मायनस 4xy काय होईल सांगा. फोर्थ क्वेश्चन घ्या याच्यामधला फोर्थ क्वेश्चन घ्या. फोर्थ क्वेश्चन घ्या. बाकीच्याने सगळे सॉल्व्ह करून ठेवून द्या रे. ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांनी पटापट सॉल्व्ह करून मोकळं राहायचं. कन्सेप्ट समजला की तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करून क्लिअर ठेवायचं. कन्सेप्ट समजल्यानंतर क्वेश्चन ठेवायचे नाही. वाट पाहत नाही त्याला कधी सॉल्व्ह करू आणि काय करू. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 3x स्क्वेअर मायनस 4xy दिलाय. 3x स्क्वेअर मायनस 4xy इक्वल टू 0 दिलाय. 3x स्क्वेअर मायनस 4xy इक्वल टू 0 गिवन आहे. ओके. आपण आपल्या मेथडने जर गेलं तर काय असेल ax स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणून म्हणलं याला वेगवेगळ्या मेथड आहेत डिपेंडिंग अपॉन द क्वेश्चन राईट. ए जर कम्पेअर केला तर 3 आहे, 2h कम्पेअर केला तर -4 आहे आणि बी जर कम्पेअर केला तर तो 0 आहे राईट. 0 आहे. नेक्स्ट या पार्ट ऑफ m1 प्लस m2 -2h by b. सो काय होतो नॉट डिफाईन मध्ये जातो 1/0 सारखं. समथिंग बाय 0 इज नॉट डिफाईन. 1/0 सारखा लिहितो फक्त. m1 इंटू m2 चा प्रोडक्ट a by b तो सुद्धा 1/0 चा फॉर्म आहे. इक्वेशन काय मिळतं आपल्याला y1 y इक्वल टू -1 m1x आणि y इक्वल टू -1/m2x.
सो याचा प्रोडक्ट फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस m1 प्लस m2 xy प्लस m1 into m2 y square equal to 0. 1 by 0 1 by 0 0 काहीतरी मिस्टेक राईट. b ची व्हॅल्यू किती आहे? काही नाहीये म्हणजे 0 घेतली मी. होईल का कंपॅरिझन? a equal to 3 2h equal to काय क्वेश्चन आहे तो? बरोबर आहे का? 3x square minus 4xy. मेथडने जर गेलं तर a equal to 3 येईल, 2h equal to minus 4. तर b 0 आहे. b 0 आहे. b 0 आहे. येस, काय करणार अशा केसमध्ये? येस येस तेच सांगतोय. काही वेळेस तुम्हाला सेपरेट आउट मेथड घ्यावी लागेल. आता याचा सेपरेट आउट फॉर्म काय होईल? सेपरेट x कॉमन किती येईल? 3x minus 4y equal to 0. सो x equal to 0 एक इक्वेशन आलं राईट. x equal to 0 म्हणजे y ऍक्सिस. इट इज y ऍक्सिस राईट. अँड स्लोप किती असतो? नॉट डिफाईन. स्लोप किती असतो? नॉट डिफाईन, जो आपल्याला इथे मिळतोय राईट. या ठिकाणी तो ट्रबल करतोय आपल्याला. त्यामुळे सेपरेट इक्वेशन केल्यास x equal to 0 एक इक्वेशन मिळालं तुम्हाला. अँड नेक्स्ट 3x minus 4y equal to 0. 3x minus 4y equal to 0. याचा स्लोप किती येईल? 3x minus 4y चा स्लोप किती? 3x minus 4y चा स्लोप 3 by minus 4 and again negative sign. So plus 3 by 4. Plus 3 by 4. Slope is plus 3 by 4 येईल. Slope is plus 3 by 4 येईल. सांगा x ला परपेंडिक्युलर कोण? So first line x ला परपेंडिक्युलर कोण? x ला परपेंडिक्युलर x equal to 0 perpendicular y. हा y axis आहे बेसिकली. त्याला परपेंडिक्युलर x axis म्हणजेच y equal to 0. इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन राईट. याला परपेंडिक्युलर फॉर्म स्लोप तर आपण घेतला त्याचा. स्लोप ऑफ इज 3 by 4 अँड परपेंडिक्युलर स्लोप जर घेतला तुम्ही त्याचा तर -4 by 2 which is m suppose, which is m. So equation of line passing through origin, equation of line passing through origin with slope -4 by 3, y equal to m into x, y equal to -4 by 3 into x. किती असेल? 3y minus 4x, 3y equal to -4x, 3y या साइडला equal to -4x. So 4x plus 3y equal to किती? 4x plus 3y equal to 6. So actually equation काय असतं? हा y आणि हा 4x plus 3y यांचा प्रोडक्ट म्हणजे जॉइंट इक्वेशन. So finally joint equation. Equation number 1 इथं, equation number 2 या ठिकाणी. So finally joint equation from 1 and 2 y into 4x plus 3y equal to 0. So 4xy plus 3y square equal to 0. 4xy plus 3y square equal to 0. करेक्ट? या पद्धतीने बरोबर आहे का? इथं जर कम्पेअर करताना कुणाला काही सुचलं का? इथं a 3 येतो, 2h minus 4 येतो आणि b ची व्हॅल्यू 0 आहे. m1 plus m2 minus 2h by b 1 by 0 येतं, कारण b 0 असल्यामुळे. मिळेल का इथं जॉईंट इक्वेशन? 1 by minus 1 by m1. म्हणजे तुम्हाला इथं काय घ्यावं लागेल? m1 plus m2 1 by 0 नाही ना होणार. m1 into m2 परत 1 by 0 चा 0 ने थ्रूआउट मल्टिप्लाय केल्यास इथं 0 येईल राईट. m1 plus m2 1 times xy येतं. m1 m2 चा प्रोडक्ट आहे त्या व्हॅल्यूज ठेवा बरं. आहे त्या व्हॅल्यूज जशा तशा ठेवायच्या.
तर किती घेणार -4, इथं 4/0 घ्या, या ठिकाणी किती घेणार a/b, a is 3/0, इथं इथं जशाल तसं ठेवा मग, म्हणून आन्सर येईल मग त्या केसमध्ये 4/0 3/0, 0 ने आउट मल्टिप्लाय केल्यास इथं 0 येतो, हा 4xy राहतो, 4xy राहतो, हा 3y² इक्वल टू 0, 4xy 3y² इक्वल टू 0, 4xy 3y² इक्वल टू 0, याची व्हॅल्यू 4/0 ठेवा, याची व्हॅल्यू 3/0 ठेवा आणि 0 ने इथं मल्टिप्लाय करा, हा 4 राहतो इथं, हा 3 इथंच राहतो. येस, होऊ शकतं तसंच होतं. फक्त इथं आपण नॉट डिफाईन लिहित होतो ते चुकीचं. 4/0 इथं ठेवा, 3/0 इथं ठेवा. आपण काय करतो, डिनॉमिनेटर मध्ये जी व्हॅल्यू असते त्याला प्रत्येकाला मल्टिप्लाय करतो. इंटरचेंज ऑफ कोइफिशियंटला येतं ना, आता चेक करा, x² चा कोइफिशियंट किती आहे, x² चा कोइफिशियंट 3 आहे, तो कुणाला आला y² ला आला, बरोबर आहे का? आणि चेक करा, हा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, तर त्या केसमध्ये हा काय येतो पॉझिटिव्ह येतो. करेक्ट, बरोबर आहे. इंटरचेंज ऑफ कोइफिशियंट्स पण आहेत. या नेक्स्ट, acute angle between the lines represented by acute angle. नेक्स्ट कन्सेप्ट अतिशय महत्वाचं आणि फिक्स येतो, फिक्स थेरम आहे आणि फिक्स येतो बोर्डवर, थेरम आहे. आणि तुम्ही जर चेक केलं तर थेरम नंबर 1 लिहून दिलं होतं याच्या आधी, आता थेरम नंबर 2 हा मोस्ट ऑफ द केसेस एक्झाम मध्ये विचारलाय आतापर्यंत. पेज नंबर 120, थेरम नंबर 4.4, स्टार्ट दैट. पेज नंबर 120, थेरम नंबर 4.4, पेज नंबर 120, थेरम नंबर 4.4, टेक्स्टबुक पेज नंबर 120. Okay. Theorem with acute angle theta between the lines represented by, या लाइन ने acute angle represent करतो, ax² 2hxy by² equal to 0, ax² 2hxy by² equal to 0. जॉइंट इक्वेशन आहे, ax² 2hxy plus by² equal to 0. ही जे इक्वेशन आहे काय, शेवटी दोन लाईनचं फॉर्मेशन, ज्या पासिंग थ्रू ओरिजिन मधून जाणार या दोन लाईनचं जॉइंट इक्वेशन आहे. सो ड्रॉ द डायग्राम, साइड लाईन डायग्राम ड्रॉ करून घे. रॅन्डमली दोन लाईन फॉर्म करा, रॅन्डम दोन लाईन. पहिल्याचं इक्वेशन L1 which is y equal to m1x, second line L2 y equal to m2x. L1 and L2 be the equation of the lines. Y equal to m1x passing through origin, y equal to m2x passing through again origin. So acute angle between them calculate करायचं तुम्हाला, and that is tan theta equal to, हे पण करायचं आहे, tan theta equal to, sorry, tan theta equal to 2 root of h square minus ab divided by a plus b. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. acute angle between the lines काय होतं, इथला अँगल ऍक्यूट येतो, जो अँगल आहे तो ऍक्यूट येतो आणि आउटसाइडचा जो अँगल आहे तो ऍब्ट्यूज फॉर्म मध्ये येतो. हा जो आहे तो ऍब्ट्यूज फॉर्म मध्ये मिळतो. तर ऍक्यूट अँगल म्हणजे tan थीटा पॉझिटिव्ह साठी काढायचं तुम्हाला, निगेटिव्ह साठी नाही, पॉझिटिव्ह साठी काढायचं. दॅट इज ऍक्यूट अँगल कन्सेप्ट. या दोन जे जॉइंट इक्वेशन या दोन लाईनचं आहे, प्रोडक्ट आहे, दोन लाईनचा प्रोडक्ट हा आहे दिलेला आहे, त्याचा अँगल काढायचा, त्यांच्यामधला अँगल तुम्हाला काढायचा. थोडक्यात
दोन लाईन मधला अँगल तुम्हाला काढायचा. आठवतं 11 मधला फॉर्म्युला, दोन लाईन दिलं त्यांचा स्लोप माहिती M1 M2. व्हॉट इज द फॉर्म्युला? tan θ इक्वल टू, हे सगळ्यात मेन आहे, न्यूमरेटर M1 minus M2, डिनोमिनेटर प्रोडक्ट ऑफ M1 M2, प्रोडक्ट ऑफ M1 M2. This is the form. tan θ equal to M1 minus M2 divided by 1 plus M1 into M2. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. तुम्हाला लक्षात ठेवायचं. M1 minus M2 divided by 1 plus product of M1 into M2. राहील लक्षात. Okay. Start the theorem part. Theorem साठी first तुम्हाला consider करावं लागेल, let M1 and M2, let M1 and M2 be the slopes of lines passing through origin. Let M1 and M2 be the slope of the lines passing through origin whose joint equation ax square 2hxy by square equal to 0. ax square 2hxy by square equal to, जसं हे joint equation ax square 2hxy by square equal to 0. So what we can mention, M1 plus M2 mention करू शकता, M1 into M2 mention करू शकता. M1 plus M2 किती असतो? M1 into M2 2h by b आणि हा सिंपल e by b. M1 plus M2 is minus 2h by b and M1 into M2 is a by b. Right? So या पार्ट ऑफ आपल्याला रिक्वायर्ड आहे तो मात्र M1 minus M2. आपल्याकडे असणारा पार्ट M1 plus M2 आणि M1 into M2. Two things we have. Right? लिहितात प्रत्येक जण या जॉइंट इक्वेशन साठी, म्हणजे दोन लाईन साठी त्यांच्यामधला अँगल काढायचा. या दोन लाईनचा प्रोडक्ट इथं गिवन आहे, जनरलाइज असतो ऑलवेज. हा प्रूव्ह करायचा तुम्हाला. tan θ, थीटा काय आहे? दोन लाईन मधला अँगल आहे, तो तुम्हाला या फॉर्म मध्ये काढायचा आहे. 2 रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab डिवाइडेड बाय a प्लस b मध्ये प्रूव्ह करायचं. M1 and M2 be the slopes of lines passing through origin whose joint equation ax square 2hxy by square equal to 0. M1 plus M2 minus 2h by b, M1 into M2 चा प्रोडक्ट a by b. प्रूफ म्हणून येतं म्हणजे येतं, फिक्स आहे, फिक्सच आहे. ओके, आपल्याला ऍज पर द फॉर्म M1 minus M2 काढावा लागतो, राईट? कारण 11 चा फॉर्म्युला M1 minus M2 पाहिजे. M1 plus M2 गिवन आहे आणि M1 into M2 गिवन आहे. So M1 minus M2 काढायचा. So I will start with M1 minus M2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय असेल? M1 चा स्क्वेअर प्लस M2 चा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स M1 M2. या आधी एका क्वेश्चन मध्ये झालंय आपल्याला. सो M1 स्क्वेअर M2 स्क्वेअर प्लस 2M1 M2, एकदा ऍड एकदा सबट्रॅक्ट. 2M1 M2 एकदा ऍड आणि एकदा सबट्रॅक्ट. आणि शेवटचा मायनस 2M1 M2 जशाला तसा. शेवटचा मायनस M1 M2 जशाला तसा. एक टर्म ऍड केली, एक टर्म सबट्रॅक्ट केली. चेक. एक टर्म ऍड केलेली आहे, एक टर्म सबट्रॅक्ट केलेली आहे. एक टर्म ऍड केलेली आहे, एक टर्म सबट्रॅक्ट केली आहे. प्रूफ म्हणून येतं, प्रूफ म्हणून कंपल्सरी आहे. ओके, नेक्स्ट याला ब्रॅकेट टाका. So this indicates M1 plus M2 brackets square minus 4 times of M1 M2. Now we have the value M1 plus M2 as minus 2h by b. Minus 2h by b brackets square minus 4 by a by b. So this is the value of M1 minus M2 brackets square. But we required M1 minus M2. We required M1 minus M2. 10th ला झालंय. अरे बाप, काय हे हा पार्ट झाला असेल, ऍड आणि सबट्रॅक्ट. ओके, थेरम झाला. येस, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स. डायग्राम वगैरे काढली तुम्ही? हे काढून ठेवलं का? हे
काढलं का डायग्राम वगैरे काढून ठेवलं का? डायग्राम काढायचं एक्झाम मध्ये, स्लोप मेन्शन करा. डायग्राम काढून ठेवा, स्लोप मेन्शन करा. बरेच जण काय करतात, जॉईंट इक्वेशन लिहितात आणि डायरेक्ट पुढचा पार्ट लिहून ठेवतात. जॉईंट इक्वेशन लिहितात, अननेसेसरी पुढचा पार्ट, M1 M2 चं कन्सिडरेशन वगैरे सगळं बाजूला राहून जातं. सो इथे सिम्प्लिफाय करा. M1 मायनस M2, इथे पहिले प्री कॅल्क्युलेशन्स करतोय, त्यानंतर काढू आपण रूट. M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू व्हॉट, स्क्वेअर येतो 4h स्क्वेअर बाय b स्क्वेअर मायनस 4 times a by b square. So 4 common, h square minus a, right? इथं b square आहे, इथं b आहे, इथं फक्त b आहे, right? So इथं बेस सेम नाही होणार, बेस तुम्हाला सेम करावा लागेल. So 4h square by b square minus 4ab, b न मल्टिप्लाय b न डिवाइड करा, b न मल्टिप्लाय केल्यास b चा इथं काय असेल, स्क्वेअर. आता डिनोमिनेटर सेम झालं, 4a square minus 4ab, 4a square minus 4ab divided by b चा square, right? This is m1 minus m2. m1 minus m2 finalize करा. m1 minus m2 equal to 4 common, h square minus ab राहतो divided by किती, b square. याचं काय येऊ शकतो, रूट, रूट. m1 minus m2 इथं रूट ऑफ, सो 2 बाहेर, सॉरी, येस 2 बाहेर, रूटच्या 2 बाहेर येतो आणि रूट मध्ये x स्क्वेअर मायनस ab डिवायडेड बाय a प्लस b. 4 outside the root, 4 must be outside the root. So 2 root of x square minus ab divided by a plus b, correct? Now substitute this form into tan of what? कशात substitute करणार, tan of थीटाचं कन्सिडरेशन केलं नाही आपण, right? So let theta be the angle between, let theta be the angle between, theta be the angle between two lines, two joint equation of the lines, two joint. Let theta's consideration kara, let theta be the angle between the two joint equation of the line, two joint equation of the lines. Theta be the angle, acute angle, acute angle between the joint equation of the lines. Let theta be the acute angle between, let theta be the, let theta be the acute angle between the two joint equation of the lines. Okay, so tan theta चा फॉर्म्युला 11th मधला लिहायचा पहिल्यांदा. 11th मधला फॉर्म्युला m1 minus m2 upon 1 plus product of m1 into m2, हा फॉर्म्युला येतो, इक्वल टू सांगायची व्हॅल्यू m1 minus m2 2 root h square minus ab divided by a plus b. सॉरी, किती आलं, m1 minus m2 किती आला, 2 root of h square minus ab आलं divided by m1 into m2, m1 minus m2, b square होता इथं, त्याचा रूटच्या बाहेर b आलं. इथं काय पाहिजे, काय पाहिजे, इथं पाहिजे b, त्यानंतर परत डिनोमिनेटर 1 plus m1 m2, m1 m2 किती आहे, a by b, 1 plus a by b, 1 plus a by b. फर्दर कॅल्क्युलेशन्स मध्ये काय समजेल, हा b या ठिकाणी मल्टिप्लाय a प्लस b होणार, डिनोमिनेटर b येतो, हा b हा b काय होतो, कॅन्सल. सो फायनल आन्सर मध्ये 2 रूट a स्क्वेअर मायनस ab, इथं b इथं मल्टिप्लाय करा, एलसीएम क्रॉस मल्टिप्लाय, b आणि b कॅन्सल होतो, लक्षात ठेवा, a प्लस b शिल्लक राहतो. ती स्टेप फक्त केलेली दाखवा, ती स्टेप फक्त फायनल मध्ये दाखवा, राहील लक्षात फॉर्म्युला. सो 2 रूट h square minus ab divided by a plus b, 2 root h square minus ab divided by a plus b. थेरम येतो ना एक्झाम,
थेरम येतो म्हणजे ट्रिपल फॉर्मेशन आहे. 11 चा फॉर्म्युला लिंक करतो आणि तुमचा 10वीचा कन्सेप्ट M1 - M2 काढण्याबाबतीत 10वीचा कन्सेप्ट 11 चा काय कन्सेप्ट येतो M1 - 11 चा कन्सेप्ट tan θ = M1 - M2 divided by 1 plus product of M1 M2 येतो. 10th आणि 11th मिक्स कन्सेप्ट बेस आहे. 10th आणि 11th मिक्स कन्सेप्ट बेस आहे हा. Write down note for. Write down note for. Note number 1. Write down lines represented by coincide. So lines are coincide. If the lines are coincides, the lines are coincide. What is the meaning? In terms of M1 M2, if the lines are coincide, in terms of M1 M2, in terms of M1 M2, lines are coincide in terms of M1 M2. Yes, Sakshi Pakale. Okay. अचल रोल नंबर का नाही टाकला? साक्षी पकाले 12वीचा रोल नंबर दिसत नाही अजून, ऍडमिशन नाही आहे, राईट? जर काही कन्सर्न असेल पॅरेंट्सनी ब्रँचवर येऊन भेटायचं, बुके सरांना कॉन्टॅक्ट करायचा, क्लिअर करायचा. आजकाल अचल पवार रोल नंबर टाकलेला नाहीये, 2 मिनिटात बाहेर जाणार होते. मानस रोल नंबर कुठे? मानस अथर्व दांगट रोल नंबर कुठला टाकून ठेवला? कुठं लक्ष असतं रे तुमचं? अनिकेत शिंदे नाही, कॉल नाही आलेला. यस, श्रुती साळुंखे, अनिकेत शिंदे, साक्षी, अनिकेत शिंदे झाले ना राजा, 3 महिने झाले आता, 3 months. किती अजून वाट पाहिजे तू सांग मला? 3 months. मधुर कुलकर्णी, तुझ्या ऍप वर तुझा रिझल्ट आहे, चेक कर एकदा, नसेल तर मी पाठवतो. काय पाहूनच लिहित आहेत मुलं, डिफरन्सिएशन तर येतच नाही बिलकुल मुलांना. काय केलं त्यांनी? पाहून क्वेश्चन लिहून ठेवलं. पाहून लिहित असतात का पण पेपर? पेपर आपल्या ह्याच्यासाठी नाहीच आहे, मार्कांसाठी नाहीच आहे तो. मला काय येतं नाहीये त्या गोष्टींसाठी येतो. श्रुती साळुंखे, यस. अनिकेत शिंदे, साक्षी पकाले, प्रनील, श्रुती पलंगे, ओके. तनिष, प्राजक्ता, तिरुवंकूर, पंचमी, श्रावणी, हर्षवर्धन, दर्शन पाटील, जिथं तुम्ही अपलोड केलंय ना त्याच ठिकाणी, जिथे तुम्ही पेपर अपलोड केलाय त्याच ठिकाणी तोच पेपर असाइनमेंट म्हणून चेकिंग करून तुम्हाला रिझल्ट म्हणून दिसेल तिथेच. नसेल केलं मी आज सांगतो मधुर अपलोड करण्यासाठी. ओके, सांगा. लाईन्स आर कोइन्साइड. नॉन ऍडमिशन स्टुडंट्स, नॉन ऍडमिशन स्टुडंट्स,
मला वाटतं बराच टाइम मिळाला आहे, राईट. मी परत सांगतोय, हे 12th इयर आहे. दिस इज नॉट द नॉर्मल इयर. हे काय नॉर्मल इयर नाहीये. ज्याची काळजी ज्याची त्यांनी घ्यायची आहे त्याच्या बाबतीत. आणि एक्झाम थांबत नसतात. एक्झाम थांबत नाही. फायनल इयर्स एक्झाम्स ह्या वेगळ्या असतात याच्या. त्याचा विचार आधीपासून करावा लागतो. ऐन वेळेला नसतं करता येत. हे 10वी नाहीये. अप्रुव्हलचं काही नाहीये, पण चेक झालेले आहेत ते सगळे पेपर्स. सफिशियंट टाइम तुम्हाला मिळालेला आहे. यू नीड टू बी वर्क आउट अँड क्लिअर दॅट. सफिशियंट टाइम मिळालेला आहे. ओके. त्यानंतर एक्सटेन्शन नाही, एक्सटेंड होणार नाही. ऍप मधून जर लेक्चर चालू झाले तर अडचण तुम्हाला राहील. ऍप मधून जर लेक्चर घेतले तर अडचण खूप राहील. लिंक मिळणार नाही, लक्षात ठेवा. अर्णव, लवकर जाग आली रे तुला असाइनमेंटला. पाहत नाही, करत नाही. सांगा, इफ द लाईन्स आर कोइन्साइड, दोन लाईन कोइन्साइड असेल तर M1 इक्वल टू M2. कुठं फरक पडेल रे? कुठला फरक पडेल? M1 प्लस M2. सांगा, M1 प्लस M2 किती? M1 इक्वल टू M2 सर. M1 प्लस M2 किती असतो? M1 plus M2 equal to minus 2h by b असतो. The lines are coincide for ax square, 2hxy, by square equal to 0 साठी M1 equal to M2, M1 plus M2 minus 2h by b. Product of M1 M2 equal to a by b, right? So M consider करू आपण हा. 2 times M equal to minus 2h by b. लक्ष द्या, M1 पण M आहे, M2 पण Mच आहे. या पद्धतीने M1 M2 हे दोन्ही सेम आहेत. कधी द लाईन्स आर पॅरलल किंवा कोइन्साइड फॉर्मेशन असते. लाईन्स पॅरलल किंवा कोइन्साइड असेल तर काढा, पुढं चेक करा काय होईल त्या केसमध्ये, काय असेल त्या केसमध्ये. So this 2 to get cancel. M equal to minus h by b, correct? या साइडला काय असेल? M1 as a M, M2 as a M, so a by b. काय झालं? M चा स्क्वेअर इक्वल टू a by b. हा M इथे ठेवा, मायनस h by b ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू a by b. म्हणजेच काय? h स्क्वेअर डिवायडेड बाय b स्क्वेअर इक्वल टू a by b. So b get cancel. h square equal to ab, h square equal to ab, so h square minus ab equal to 0. This is the condition for coincide form. Is the condition for coincide lines. Lines are coincide. आठवतं? 3 cases सांगितले होत्या. ax square, 2hxy, by square बाबतीत 3 cross check सांगितले होते. h square minus ab should be what? H square minus ab should be what? Square minus ab should be greater than 0. Second case, square minus ab equal to 0. And third case, h square minus ab less than 0. किती जणांना आठवतं रे? आठवतं सर, पण झोप येत आहेत आम्ही जरा. आठवतं सर, पण झोप येत आहे, अजून झोप गेलेली नाहीये. कारण 8 वाजता जाते सर झोप. टायमिंग 8चा आहे सर झोप जाण्याचा. तिथून पुढे समजायला लागतं, पण तोपर्यंत लेक्चर एंड होऊन जातं सर तुमचं. तिथून पुढे समजायला लागतं म्हणावं सर, कधी कधी 8:30 वाजतात. मग केमिस्ट्रीचं लेक्चर व्यवस्थित होतं सर. म्हणून केमिस्ट्रीचे टीचर चांगलेच सर. का? त्याचं 8:30ला लेक्चर घेतात सर. तुम्ही खूपच लवकर घेता सर लेक्चर. Yes, it indicates distinct lines. Distinct. इथं parallel or coincide. झाला हा क्रॉस चेक. क्रॉस चेक होतं का? a square minus ab. Angle between the lines. काय फॉर्म्युला? tan theta equal to 2 root h square minus ab divided by a plus b सांगितलेलं आपण, राईट? So h square minus ab ची व्हॅल्यू 0 टाका. h square minus ab ची व्हॅल्यू 0 टाका, divided by a plus b. काय झालं शेवटी? 0 by something is 0. दोन लाईन एकमेकांना पॅरलल असेल तर theta between them is what? 0. Acute angle between them is 0. Two lines are coincide
or parallel. Two lines are coincide or parallel. दोन लाईन एकमेकांना कोइन्साइड आहेत, अदरवाइज पॅरलल आहेत. करेक्ट. अँगल बिटवीन देम इज 0. हे प्रूव्ह होतं. tan theta equal to 2 root h square minus ab divided by a plus b. h square minus ab ची व्हॅल्यू किती टाकणार? 0 टाकणार. 2 root 0 0 येणार. a plus b राईट. tan theta 0. theta equal to 0. कोइन्साइड किंवा पॅरलल साठी. कोइन्साइड साठी किंवा पॅरलल साठी. करेक्ट. कोइन्साइड किंवा पॅरलल साठी. कोइन्साइड किंवा पॅरलल. सांगा बरं. केस नंबर 2. The lines are coincide. Angle between them is 0. That is s square minus ab equal to 0 or theta equal to 0 we can say. Okay. If the lines are perpendicular. Next. If the lines are perpendicular, what will happen? If the lines are perpendicular. दोन लाईन परपेंडिक्युलर आहेत. हे कसं प्रूव्ह करणार? दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. हे कसं प्रूव्ह करणार? दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. So product of slope is what? Product of slope is what? So दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर. If the lines are perpendicular. The lines are perpendicular. So m1 into m2 equal to -1. Actual m1 into m2 किती असतो? m1 into m2 किती असतो? a by b असतो. So m1 into m2 ची व्हॅल्यू किती? -1 a by b. आपल्या फॉर्म प्रमाणे याचा आन्सर m1 into m2 प्रोडक्ट इज -1 बिकॉज the lines are perpendicular. एक स्लोप दुसऱ्याच्या रेसिप्रोकल विथ अपोजिट साइन असतं. m1 into m2 a by b, -1 equal to a by b. So b या ठिकाणी equal to a. So a plus b equal to 0. a plus b equal to 0. Lines are perpendicular. Lines are perpendicular. How to prove it in the form of tan? So tan theta equal to 2 root square minus AP. A plus b is 0. So something by 0 is not defined. Tan theta not defined when 90 degree. The lines are perpendicular. So lines are perpendicular. A plus b ची value 0. A plus b ची value 0. A plus b is 0. Correct? कळालं का प्रत्येकाला? Everyone is clear now. निरंजन पढ़ाई चालू है ना? डिफरेंशिएशन हो गया कि निरंजन? अर्णव झालं का डिफरेंशिएशन? पुस्तकामध्ये सगळे क्वेश्चन सॉल्व करायचे डिफरेंशिएशनचे. सॉल्व एक्झाम्पल, एक्सरसाइज, मिसलेनियस एक्सरसाइज सगळं कंप्लीट पाहिजे. होतंय नाही होतंय म्हटलं की गेलं का मत. आता इंडेफायनाइट चालू होतं. अर्ध्या जणांना तर समजतच नाही इंडेफायनाइट. आता बोंबला होतं तुम्ही. गेलं तर तुमचं चॅप्टर. डिफरेंशिएशन बुडलं की इंटिग्रेशन इंडेफायनाइट बुडतात. किती दिवस झालं सांगतोय रिकव्हर करा. बसावं लागतं त्याला, रात्रंदिवस बसावं लागतं. त्याच्याशिवाय होत नसतं. ते काय 1-2 दिवसाची गोष्ट आहे का? चेष्टा आहे का? 12वी चेष्टा वाटते तुम्हाला? थोडं तरी सिरियसनेस पाहिजे त्याच्यासाठी. नाही, हजारो विद्यार्थी मी तुम्हाला सांगतो तुमच्या सोबत. हजारो लाखो विद्यार्थी, हजारो नाही आता लाखो विद्यार्थी तुमच्या सोबत आहेत. झोपेच्या अवस्थेमध्ये आहेत. थोडे दिवस जाऊ दे, त्यांना कळतं त्याच्यानंतर काय होतं ते. थोडे दिवसांनी कळेल. येस, क्लासमध्ये हेल्प होईल तुम्हाला. तुम्ही काय करा, मेसेज वरती वॉच आउट ठेवा. व्हॉट्सअप ग्रुप मेसेज वरती अपडेट ठेवा. मी परत सांगणार नाहीये. मी एकदा अनाउन्स करणार रिपिटेशन साठी डिफरन्सिएशन एकदाच रिपीट करणार आहे, परत रिपीट करणारच नाही. मला माहित नाही तुमचं कॉलेज आहे काय, तुमचे तुम्ही मॅनेज करा. सेकंड ऑपॉर्च्युनिटी तर डिफरन्सिएशन एकदा रिपीट करून मिळेल तुम्हाला. ऑफलाईनला मिळेल, ऑफलाईनला.
या नाही तर घरी बसा तुम्ही, तुमची मर्जी आहे. त्याच्यानंतर ऑफलाईनला डिफरन्सिएशन रिपीट करून मिळेल तुम्हाला. डेट आणि अपडेट व्हॉट्सअप ग्रुप वरती व्यवस्थित टाकलं जाईल. त्याच्यानंतर कुणाची ओरडोरड चालणार नाहीये. लास्ट चान्स आहे. M2 कव्हर करा. नाही तर M1 वर पास व्हा. समाधान माना. सोपं करा. अवघड असं काही नाही. वेळेवर केलं तर ते आहे. मी परत सांगतोय, मी जरी घेतलं तरी 300, 400, 500, 600 क्वेश्चन सॉल्व्ह केल्याशिवाय त्याच्यात कमांड येतच नाही. येऊच शकत नाही त्याच्यामध्ये. इतकं व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये. हे जे शिकतात ना मुलं, त्यांचा डिफरन्स खूप मोठा असतो. खूप मोठा असतो. कॉमन मुलांपेक्षा खूप मोठा डिफरन्स असतो. खूप मोठा डिफरन्स असतो कॉमन मुलांपेक्षा. येस, 600 मुलं हजार क्वेश्चन सॉल्व्ह करतात कॅल्क्युलसला. कॅल्क्युलस असं येऊ शकत नाही. कॅल्क्युलस काय आहे? न्यूटन काय साधं होतं का? त्याचं दिमाग काय साधं होतं का? मग त्याच्याशी कंपेअर करायचं आपल्याला. तसं कंपेअर करणं सोपं आहे का? वेळेवर करा ते. एवढंच मेसेज आहे तुम्हाला प्रत्येकांना. टाइम काढूपणा पाहू नका. पॅरेंटला फसवू नका. परत सांगतोय, वेळेवर करावं लागतं. एक्झाम मध्ये लिहू शकणार नाहीत तुम्ही. नरेंद्र कुमार सरांनी शिकवलं म्हणून आम्हाला येत नाही. लिहा बरं एक्झामला, फायनल एक्झामला तसं लिहून दाखवा बरं. तसं होत नसतं. तेच सांगतोय, वेळेवर करा, हे सोल्युशन आहे त्याला. एक तर लास्ट चान्स देतो ऑफलाईनला डिफरन्सिएशन वर्कआउट करण्यासाठी. नाही झाला सोडून द्या. M1 वर तुम्हाला पास व्हावं लागेल. दरवर्षी तसंच करतात मुलं. दरवर्षी तसंच करतात. 50% मुलं होप सोडून देतात. होप्सच सोडून देतात. होप सोडणं, न सोडणं हे तुमच्या हातात आहे. परत करायचं किंवा न करायचं हे तुमच्या हातात आहे. कारण भरपूर आहेत तुमच्याकडे. कारण नकोच आहेत. सिलेबस खूप मोठा आहे. सिलेबस खूप मोठा आहे 12चा. एवढा असा कंट्रोलमध्ये येण्यासारखं नाहीये ते. त्याला आत्ताचा टाइम तुम्ही राईट स्पेंड केलं पाहिजे. खूप राईट स्पेंड पाहिजे तुमचा टाइम आता. जर तुम्ही तो टाइम स्पेंड व्यवस्थित नाही केला तर ट्रबल येणार आहेत पुढं. वर्कलोड वाढतो त्याचा. वर्कलोड खूप वाढतं त्याचं. का? कारण मागचं सपाट होऊन चालणार नाहीये. मागचं परत तुम्हाला रिकॉल करून पुढे आणायचं सगळं. मागचं जर विसरत असाल तर रिकॉल करा. परत सांगतो. 10 ते 15 मिनिटं रिव्हिजनसाठी लागतात. रिकॉल करा. परत जागे करतोय तुम्हाला. परत ऐन वेळेला शेवटी काहीही करू शकणार नाही. काहीही करू शकणार नाही शेवटी. कारण शेवटी तुम्ही किती तास बसणार आहे बसून? 8 तास, 10 तास. आत्ताच तुम्ही 1.5 तासाचं लेक्चर सुद्धा व्यवस्थित करत नाही. अर्धे तर मुलं सोडून जातात लेक्चर मधून. सीईटीचे लेक्चर सॅटर्डे संडेला ठेवले ते पण करत नाहीत. नुकसान तुमचं आहे त्याच्यामध्ये. मला सांगा टाइम आणायचा कुठून? त्याच्यानंतर? प्रत्येकाला 24 तास दिलेले आहेत. तो कसा युटिलाइज करता येईल तुम्हाला हे पहा. आणि तुमच्या दृष्टिकोनातून शिक्षक घेत असेल तर बी कॉन्सन्ट्रेटेड. ऑलरेडी पहिल्यापासून सांगतोय की लेक्चर मिस नका करू. लेक्चर मिस केलं तर हाल खूप होणार तुमचे. मिस झालं एखाद्या काही कारणास्तव तर तुम्ही ते कोऑर्डिनेट करून पुढे आणा त्याला लगेच. होतं. एवढं काय भरभर होत नसतं. येस, केमिस्ट्रीच्या रिएक्शनसाठी असा एक बोर्ड घ्यायचा किंवा सिंपल भिंतीवरती रिएक्शन्स आपली समरी लिहून ठेवायची. रोज सकाळी उठायचं, त्याला रिव्हिजन द्यावी लागते. उठलं की कसं तुम्ही ब्रश करता पहिल्यांदा. उठलं की पहिल्यांदा रिएक्शन वाचायची सवय ठेवायची. ज्या गोष्टी विसरतात त्या भिंतीवरती चिटकून ठेवायच्या. असं काहीतरी फॉर्मॅट बनवा की जिथे तुम्हाला डेली काय टाकता येईल, एक पेज टाकता येईल, ते पेज होल्ड राहील तिथं आणि त्या पेजवर रिव्हिजन द्यायची. ते पेज काढून टाकायचं, नवीन पेज टाकायचं तिथं. रोज संध्याकाळी आधी ते पेज टाकायचं तिथं तुम्हाला आणि सकाळी उठलं की पहिल्यांदा त्याला बघायचं. जी गोष्ट विसरते ती पहिल्यांदा बघायची. त्याची समरी काढावी लागते व्यवस्थितपणे. मुलं रात्रंदिवस मेहनत करतात. एक मुलगा 11वी आणि 12वीचा बाहेर पडला म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, त्याच्या घरातून 5 ते 6 पोते रद्दी बाहेर निघते नुसती. असं होत नाही. तुमच्यासारखं नाहीये. एखादी नोटबुक आज घेतली, त्याच्यात कुठलं लेक्चर आहे ते सुद्धा माहित नाही. काय चालू आहे ते सुद्धा माहित नाही. मला सांगा, सक्सेस तुमच्यापासून फार दूर आहे अजून. अशा मुलांसाठी तर फार दूर आहे. ज्यांना काय चालू आहे ते सुद्धा माहित नसतं. चॅप्टरचं नाव विचारल्यानंतर असं डोक्याला खाजून जातं, M1 आहे का M2 आहे? M1 मधले चॅप्टर कुठले? M2 मधले चॅप्टर कुठे? अरे कुठे आहे? जग कुठे चाललंय? तुम्ही कुठे चालले? असा प्रकार आहे तसा. सगळ्यांना काहीतरी बनायचं. अरे बनण्यासाठी प्रत्येक दिवस काउंट करतो तुमच्या लाईफ मधला. प्रत्येक दिवस काउंट करतो. तुम्ही समजूच नका. इतकं लाईटली घेऊ नका त्याला. ज्या पद्धतीने चाललंय दॅट इज द रॉंग वे कम्प्लिटली. इच अँड एव्हरी दिवस कंट्रोल आपला वाटला आपल्याला की रिलॅक्स राहायचं तोपर्यंत नाही. आपल्याला कंट्रोल वाटला पाहिजे पूर्णपणे. 3 सब्जेक्ट्स वरती
जे काही तुमचे बाकीचे सब्जेक्ट असेल त्याच्यावर कंट्रोल आला, त्या तोपर्यंत रिलॅक्स नाही राहायचं, तोपर्यंत त्याच्या मागे लागायचं, तोपर्यंत येईपर्यंत त्याच्या मागे लागायचं. ही कंडिशनच तुम्हाला सुधारू शकते, नाही तर नाही. आणि याला पुस्तक हातात घेतलं म्हणजे आई वडिलांना खुश करण्याचं तसं कामच नाहीये, मी तुम्हाला सांगतो. हे तुम्हालाही कळतं आता हे सगळं. हे आपल्याला स्वतःला येणं, उगाच पुस्तक समोर धरायचं, आई वडील खुश, आपण खुश. आपण आतमधून ना खुश, बाहेरून खुश. का? अभ्यास करतोय म्हणून. येत काहीच नाही त्याला बोंबलायला. विचारलं की गायब असतो तो. वाईट कंडिशन कधी वाटते? एखाद्या चॅप्टरचं नाव सुद्धा सांगता येत नाही, कुठला चालू आहे, कुठला कंटेंट चालू आहे. इतकं इतकं लक्ष तुमचं विचलित आहे. त्या मुलाची तर कंडिशन फार अवस्था वाईट होते शेवटपर्यंत. जागी व्हा, वेळेवर राहा. हाच पर्याय आहे त्याला. सायन्स घेतलंय, माइंडेडली ठाणलं असेल तर सायन्सचे डिफरंट रूल्स आहेत, ते फॉलो करावे लागतील तुम्हाला. अन्यथा नाही. अन्यथा टफ जाणार आहे तुम्हाला. वेळ पुढं 24 तासांपेक्षा एक्सटेंड होणार नाही. 24 तासापेक्षा एक्सटेंड होणारच नाहीये वेळ. हे लक्षात ठेवा. 24 तास आहेत राजांनो, 24 तास आहेत. 12 तास तर बाकीच्या ह्याच्यामध्येच जातात. झोप वगैरे बाकी सगळं तुमचं छंद, अछंद सगळे काय जे आहेत ते त्याच्यात जातात. 12 तास राहतात. 12 तासाचे मिनिमम 3 तास तर आपले लेक्चर असतात. राईट? 6 तास तुमचं कॉलेज घेणार म्हणजे घेणार. आज ना उद्या ते चालू होणार आणि घेणार म्हणजे घेणार. झाले 9 तास झाले. तुमच्याकडे उरलं सेल्फ स्टडीसाठी 3 तास. हा प्रॉपरली जर युटिलाइज नाही केलं तुम्ही, तर तुम्ही गेलं. तुमचे अर्धे दिवस तर याच्यातच गेलेत. याच्यातच गेले. खाणं, पिणं, उठणं, झोपणं, इकडं फिर, तिकडं फिर, WhatsApp बघ, Facebook बघ, इकडं Facebookवर हे टाक, ते टाक. मी नाही म्हणत नाहीये. अभ्यास मागं पडतोय हे पण बघायला पाहिजे. आपला अभ्यास मागं पडतोय हे सुद्धा कोणीतरी चेक करायला पाहिजे ना. ते बोंबलू द्या हो सर, हे महत्वाचं आहे सर. Facebook 3 तास सर. काय ते फ्री फायर 2 तास सर. ते तेवढा वेळ तर द्यावाच लागतो. 5 तास सर गेले त्याच्यामध्ये. उरले किती सर? 7 तास. 7 तास अहो 8 तास झोप सांगतात सर कमीत कमी. बरोबर आहे. 1 तास तर अजून द्यावा लागेल सर एक्स्ट्रा इथला. इथला 1 तास इथं द्यावा लागेल सर अजून. मग फ्रेंड्स आहेत, त्यांचा चिटर-चाटर, तुझा अभ्यास किती झाला, याचा अभ्यास किती झाला, त्याचा अभ्यास किती झाला, कोण मेरिट आहे, कोण काय. द्या ना सोडून ते. काही मेरिट काही नसतं. तुमचा अभ्यास कुठे आहे आणि तुम्ही कुठे आहेत हे पहा. कोण कुठे आहे हे बघण्यापेक्षा तुम्ही कुठे आहेत हे पहा पहिल्यांदा फक्त बस. आणि ती सिच्युएशन प्रत्येक वेळेस तुमची चेंज होऊ शकते का? दॅट इज द कन्सर्न असतो फक्त बस. किती टाइमपास करायचा हे तुम्ही ठरवा. पुणेकर जागे व्हा. परत सांगतोय, तुमच्या सीट्स बाहेरच्या मुलांनी खातायत. तुमच्या सीट्स बाहेरची मुलं येऊन खातायत. पुण्यामध्ये असून तुम्हाला विद्येचं माहेरघर असून सुद्धा तुम्हाला तुमच्या सीट रिझर्व ठेवता येत नाही. तुमच्या सीट्स तुम्हाला रिझर्व ठेवता येत नाही. अलर्ट राहा, अलर्ट राहा. येतं तुम्हाला, तेवढे हुशार आहेत तुम्ही. तुम्हाला काही सांगायची गरज नाही याच्या पलीकडे. याच्या पलीकडे सांगायची गरज आहे का? खरंच गरज नाहीये. फक्त कळतं सर, वळत नाही. त्याचं तर सांगितलं ना, कोरोनाच्या आधी औषध पाहिजे मला तर त्याचं. कळतं पण वळत नाही. सगळ्यात डेंजर आहे. कळतं पण वळत नाही. कळतं तर सगळं सर तुम्ही सांगितलेलं. फक्त वळत नाही. इथून प्लस मायनस 3 इयर्स, 4 इयर्स, एज ऑफ 21, 22 संपलं एज्युकेशन. संपलं. जे मिळेल ते घ्यायचं, आनंद मानायचा त्याच्यानंतर. जे मिळेल ते. नाही. आता आपल्या हातात आहे. आता आपल्या हातात आहे काय घडवायचं किंवा काय नाही. भविष्य मला काही नाही माहिती. मला एक माहिती बाबा, आजचा दिवस व्यवस्थित स्पेंड करा. पुढचे दिवस बरोबर व्यवस्थित येतील. हे खूप मोठं भविष्य आहे. हे खूप मोठं भविष्य आहे. 16 to 18 सांभाळायचंय. 16 to 18 सांभाळायचंय. 18 मध्ये स्वतःचे गट्स इतके क्रिएट करायचे की पुढच्या 3 किंवा 4 वर्षांमध्ये विचार करायची वेळ नाही आली पाहिजे. एज्युकेशन मधून संधी क्रिएट झाली. म्हणून म्हटलं ना, याच्यात 2च शब्द वापरलेत कायम. घडायचं का बिघडायचं ह्याच्याची त्यांनी ठरवायचं. घडायचं का बिघडायचं ह्याच्याची त्यांनी ठरवायचं. एज्युकेशन मधून जर अपॉर्च्युनिटी बघत असाल तर बी समथिंग डिफरंट, बिकॉज यू आर सायन्स स्टुडंट. तुम्ही सायन्स स्टुडंट आहेत. तुम्ही कॉपी करून इकडलं तिकडं करून होणार नाहीये. बऱ्याच जणांचा अभ्यास मी बघतो ना कसा असतो, या नोटबुक मधून याच्यामध्ये कॉपी केलं की त्यांना वाटतं अभ्यास झाला. अरे नाही, तसं नाहीये ते. येणं. आज तुम्हाला काय येतं झाल्यापैकी त्याला महत्व द्या. नाही तर तुमचा अभ्यास 0 आहे, लक्षात ठेवा.
आज तुम्हाला काय येतं, मागच्या कंटेंट मधलं काय येतं ते जर तुम्हाला सांगता येत नसेल तर तुम्ही झिरो अभ्यास आहे तुमचा. तुम्ही किती रात्रभर बसला असाल, रात्रंदिवस एक करत असाल, त्याला काही महत्व नाहीये. तुम्हाला एखादा प्रश्न टाकला टीचरनी तर त्याचा अप्रोच माहित पाहिजे. आन्सर नाही आलं तरी चालेल, पण त्याचा अप्रोच माहित पाहिजे. सर हा कंटेंट असा आहे, याला असं सिम्प्लिफाय करायचं, याला असा टर्न आहे, हे तुम्हाला कळालं पाहिजे. ऍटलिस्ट ती तरी गोष्ट घडली पाहिजे. इथं तर कधी कधी असं डोक्याला हात लावून बसावं लागतं की शिकवतोय का काय करतोय आम्ही ते सुद्धा विद्यार्थ्याला समजत नाही. चॅप्टर कुठला चालू आहे ते सुद्धा सांगू शकत नाही विद्यार्थी. इतके हाल आहेत इथल्या विद्यार्थ्यांचे. त्याला आम्ही सर्व त्याच्यानंतर देवतारो असं म्हणतो आम्ही तर. देवतारो अशा विद्यार्थ्यांना. नाही ना, हाताने करून घेतात ना. मला सांगा काय अवघड आहे? आज टेक्स्टबुकचा पेज नंबर सांगतो, सगळं सांगतो तुम्हाला काय कंटेंट चालू आहे. सकाळचा कंटेंट तुम्हाला जर झोपेत तुम्ही करत असाल, कोण तारणार आहे तुम्हाला? देवच तारू शकतं याच्यामध्ये. दुसरं कोणी नाही तारू शकणार. माणूस तरी नाही तारू शकणार. का? माणसाने अलर्टनेस दिल्यानंतर जो जागी झालाय तो झालाय, नाही तर जो झोपेच्या अवस्थेत असणाऱ्याला उठू शकत नसतं. हा कंटेंट माझा झालेला आहे. हा कंटेंट मला परफेक्ट आला पाहिजे हे इंटेन्शन असतं याच्यामध्ये. इंटेन्शन ते असतं त्याच्यामध्ये. आलं पाहिजे, विषय संपला. काय रात्रंदिवस बसून काय करतं? काही उपयोग नसतो तसं. घ्या क्वेश्चन एक्सरसाइज 4.2 पेज नंबर 124. एक्सरसाइज 4.2 पेज नंबर 124. दोन आपण कन्सेप्ट घेतले ना, राईट? एक पॅरलल आणि एक परपेंडिक्युलर. ओके, सॉरी त्याच्यामध्ये तुम्हाला अजून ओके दोन, एक पॅरलल आणि परपेंडिक्युलर. येस, कुठलाही एक कंडिशनल एक मार्क साठी विचारला जातो. 1 मार्क साठी तो येऊ शकतो एक्झाम मध्ये. 1 मार्क साठी येऊ शकतो एक्झाम मध्ये. घ्या क्वेश्चन फाइंड द मेजर ऑफ acute अँगल. एक्सरसाइज 4.2 मधला फोर्थ मधला फर्स्ट क्वेश्चन. एक्सरसाइज 4.2 एक्सरसाइज 4.2 पेज नंबर 120. बरोबर आहे का? पेज नंबर 124, सॉरी पेज नंबर 124. त्याच्यामधला फोर्थ मधला पहिला क्वेश्चन. त्याच्यामधला फोर्थ मधला फर्स्ट क्वेश्चन. काय विचारलाय क्वेश्चन? फाइंड द मेजर ऑफ acute angle between the lines represented by. Find the acute angle between the lines represented by. येईल सांगा. दिलेलं इक्वेशन काय आहे? 3x² minus 4 root 3xy. 3x² minus 4 root 3xy plus 3y² equal to 0. Compare with ax² 2hxy by² equal to 0. याच्याशी कंपेअर करा. So a equal to 3, 2h equal to minus 4 root 3 and b equal to 3. So let theta be the acute angle between the joint equation of line. Between the joint equation of the lines. So tan theta equal to 2 root square minus ab divided by a plus b. H square minus ab divided by a plus b. Kilo values. So 2 root h means 2 and 4 cancel, minus 2 root 3. So 2 root minus 2 root 3 brackets a square, h value minus a into b, minus a 3, b is 3 divided by a plus b, 3 plus 3. करा सिम्प्लिफाय आणि सांगा किती. किती इथं 2 as it is मध्ये minus 2 root 3 चा स्क्वेअर, minus 2 चा स्क्वेअर 4, root 3 चा 3 म्हणजे 12 होईल. So 12 minus 3 into 3 9 divided by 3 plus 3 6.
We will 2 and 6 as a 3. Numerator is root 3, denominator is 3. Into root 3 divided by root 3 into root 3 का एक root 3 cancel 3 ला root 3 into root 3 ला. So tan theta equal to काय आलं finally tan theta equal to 1 by root 3 for acute angle असल्यामुळे पॉझिटिव्ह मोड काढून हा पार्ट काय घ्यायचा पॉझिटिव्ह का acute angle because of acute angle theta is acute angle that's why positive घ्यायचं मोड काढून otherwise positive negative दोन्ही आलं असतं. So theta equal to for which angle theta equal to 30 degree. तसाच क्वेश्चन नंबर सेकंड थर्ड फोर्थ सगळे करून टाकायचे ते सिंपल कन्सेप्ट आणि सरळ सरळ कन्सेप्ट h स्क्वेअर मायनस ab डिवायडेड बाय a प्लस b. आता सर कॅल्क्युलेशन येत नाहीत 5th 6th 7th स्टँडर्डचे क्लासरूम्स एम्प्टी पडलेत एम्प्टी तिथं जायचं कॅल्क्युलेशन शिकून यायचं त्याच्याशिवाय शक्य नाही. 12th 5th 6th 7th चे ड्रॉबॅक्स आहेत कॅल्क्युलेशन येत नाही. या 4.2 मधला फर्स्ट क्वेश्चन शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय आर परपेंडिक्युलर टू इच अदर. 4.2 मधला पहिला क्वेश्चन 4.2 मधला फर्स्ट क्वेश्चन 4.2 मधला फर्स्ट क्वेश्चन काय फर्स्ट क्वेश्चन 4.2 मध्ये 4.2 मधला फर्स्ट क्वेश्चन काय सांगतोय 3x स्क्वेअर minus 4 times xy minus 3y square equal to 0 compare with ax square 2hxy by square equal to 0 correct सांगा a किती b किती a equal to 3 b equal to minus 3. Lines are perpendicular right lines are perpendicular. कसं आयडेंटिफाय करणार हाउ टू आयडेंटिफाय जॉइंट इक्वेशन लाइन्स या परपेंडिक्युलर फॉर्म मध्ये आहेत हे कसं आयडेंटिफाय करणार कसं आयडेंटिफाय करणार काय दिलं नोट मध्ये चेक करा नोट नंबर 2 नोट नंबर 2 नोट नंबर 2 नोट नंबर 2 a plus b equal to 0 आलं का a आणि b व्हॅल्यूज काय आहेत प्लस आणि एक मायनस डायरेक्टली लाइन्स आर परपेंडिक्युलर. सेकंड क्वेश्चन शो दॅट द रिप्रेझेंटेड बाय कोइन्साइड सेकंड वन कोइन्साइड फॉर्मेशन दाखवायचं सांगा इक्वेशन काय सेकंड वन कोइन्साइड फॉर्मेशन दाखवायचं x स्क्वेअर प्लस 6xy square plus 6xy plus 9y square equal to 0. X square plus 6xy plus 9y square equal to 0 are coincident lines. Coincident lines साठी compare with ax square to hxy by square equal to 0. A equal to 1, 2h equal to 6, b equal to 9. Right? So h equal to 3. सांगा कोइन्सिडेंट लाइन असेल तर a minus b equal to किती 0 पाहिजे h 3 चा स्क्वेअर a किती 1 b किती 9 so 9 minus 9 0 so h square minus ab equal to 0 indicates the lines are coincident. So lines are coincide. सांगा क्वेश्चन नंबर 3 the value of k for which the given lines are perpendicular kx square plus 4xy kx square plus 4xy minus 4y square equal to 0 सांगा बरं k ची व्हॅल्यू किती what is the value of k in this case या केस मध्ये k ची व्हॅल्यू किती in this case what is the value of k ची व्हॅल्यू किती yes
प्रसाद करेक्ट. फुलं पटकन के ची व्हॅल्यू किती? लास्ट क्वेश्चन मध्ये के ची व्हॅल्यू किती? The last question, what is the value of k if the lines are perpendicular? कळाला क्वेश्चन कसं येतात? डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि सिंपल. इक्वेशन समजलं असेल ना तर गोष्टी सिंपल जाणार. अर्नव रॉंग. Yes, Niranjan, correct. So thank you and we will continue in the next part, in the next lecture. Okay, आजचा पार्ट समजला. Take a break of 2-3 minutes and enjoy the chemistry lecture. Enjoy the chemistry lecture. Okay. Mukul sir will take the lecture.